प्रश्न असा आहे चालू घडामोडीचा, प्रश्न अतिशय महत्वाचा आणि एआय रिलेटेड आहे, त्यामुळे हा प्रश्न 100% परीक्षेला विचारला जाणारच। प्रश्न काय आहे बघा की देशातील पहिले एआय मंत्रालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? देशातलं पहिलं एआय मंत्रालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेलं आहे? आणि एआयचा प्रश्न म्हणलं की 100% परीक्षेला विचारला जाणारच। मग आता पाहूता देशातलं पहिलं एआय मंत्रालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ राज्यामध्ये देशातलं पहिलं एआय मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं आहे। मग त्याविषयी आपण पूर्ण माहिती पाहूता तर लक्षात घ्या की देशातील म्हणजे भारतातील पहिलं स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय मंत्रालय केरळ राज्यात स्थापन करण्यात आलेलं आहे। मग मंत्रालयाचे प्रमुख कोण आहेत सध्या, म्हणजे या मंत्रालयाचं जबाबदारी कोणाकडे दिली? या मंत्रालयाची धोरणात्मक जबाबदारी ही मंत्री पी.के. कुन्हालीकट्टू यांच्याकडे सोपवलेली आहे। म्हणजे देशातले भारतातले पहिले एआय मंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव लक्षात ठेवा, मंत्री पी.के. कुन्हालीकट्टू हे आहेत। म्हणजे इथं सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाणार। मुख्य उद्दिष्ट आहे याचं शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणणे, आरोग्य, शिक्षण, वाहतूक क्षेत्रात एआयची प्रभावी वापर करणे, एआयचा वापर करणे, तसेच राज्यात नवीन स्टार्टअप्सना चालना देऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणे या मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे। मग प्रशिक्षण, ट्रेनिंग, पारंपरिक नोकऱ्यामध्ये होणारे बदल लक्षात घेऊन सरकारी कर्मचारी, शाळा, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्याचं प्रशिक्षण देण्यावर या मंत्रालयाचा भर असणार आहे, ही त्यांच्याकडे जबाबदारी असणार आहे। अशा प्रकारे माहिती कशी वाटली नक्की सांगा। आणि भारताचं नवीन एआय मंत्रालय हे आता केरळ राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे, हे लक्षात ठेवा। आणि अशा जबरदस्त माहितीसाठी नवीन असतील चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।